स्वातंत्र्य दिन आला की आपण तिरंगा फडकवतो, देशभक्तीची गाणी ऐकतो, अभिमानाने म्हणतो माझा भारत महान. पण एक प्रश्न स्वतःला कधी विचारलाय, स्वातंत्र्य फक्त साजरं करतोय की खरंच जगतोय? स्वातंत्र्य फक्त साजरं करू नका, जगा. 15 ऑगस्ट आला की आपल्या हातात एक तिरंगा येतो, देशभक्तीची गाणी कानावर पडतात, मन अभिमानानं भरून येतं. पण कधी विचार केलाय, देशासाठी आपण खरंच काय करू शकतो? सीमेवर जाऊन लढणं प्रत्येकाच्या वाट्याला येत नाही, पण देशासाठी काहीतरी करण्याची संधी आपल्या प्रत्येकाकडे असते. जसं की एक आई आपल्या मुलांना चांगले संस्कार देते, एक शिक्षक प्रामाणिकपणे मुलांना शिकवतो, एक सफाई कामगार आपला परिसर स्वच्छ ठेवतो, एक डॉक्टर रात्रंदिवस रुग्णांची सेवा करतो आणि एक शेतकरी शेतात कष्ट करून आपल्या ताटात अन्न आणतो. आणि आपण आपलं काम प्रामाणिक करणं, नियम पाळणं, समोरच्याचा आदर करणं, गरजूंना मदतीचा हात देणं, हे सुद्धा देशासाठी केलेलं योगदान आहे. कारण देश म्हणजे फक्त नकाशावरची सीमा नाही, देश म्हणजे आपण, आपलं घर, आपली माणसं, आपला समाज आणि आपली छोटी छोटी कर्तव्य. म्हणून स्वातंत्र्यदिनी फक्त तिरंग्याला सलाम करू नका, स्वतःलाही एक वचन द्या, मी माझं काम प्रामाणिकपणे करेन, मी कोणावरही अन्याय करणार नाही, मी माझ्या आसपासचा परिसर चांगला ठेवण्याचा प्रयत्न करेन आणि शक्य असेल तिथे कोणाच्या तरी आयुष्यात थोडासा आनंद आणेन. कारण देश बदलण्याची सुरुवात दिल्लीपासून नाही, ती आपल्या घरापासून होते, आपल्या विचारापासून होते आणि आपल्या कृतीपासून होते. या स्वातंत्र्यदिनी चला आपण देशावर प्रेम फक्त बोलून नाही तर आपल्या कृतीतून करून दाखवूया. तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप शुभेच्छा. जय हिंद. थँक्यू.